नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। गोरक्षण मलकापूर रस्त्यावरून शिवसेना आक्रमक, बांधकाम अभियंत्याच्या कक्षात माजी नगरसेवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न। शहरासह ग्रामीण भागात विना परवानाधारक ऑटोंची संख्या वाढली, शिस्त लावण्यासाठी संबंधित विभागाचे दुर्लक्ष। बिबट्याने केली गावात घुसून वासराची शिकार, वन विभागाची रेस्क्यू टीम लागली कामाला। जिजाऊ अहिल्याबाईचा आदर्श समोर ठेवून काम करण्याचे प्रसिद्ध वक्ता काजल हिंदुस्थानी यांचे आवाहन। केंद्र व राज्य शासनाच्या धोरणाचा केला निषेध, काँग्रेसची गर्दभ राज्याची मिरवणूक ठरली चर्चेचा विषय। आता सविस्तर बातम्या। सार्वजनिक बांधकाम अधीक्षक अभियंता यांच्या दालनात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मंगेश काळे यांनी चर्चेदरम्यान अंगावर डिझेल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला। त्यावेळी शिवसेना आमदार नितीन देशमुख आणि कार्यकर्त्यांनी पकडल्यानंतर अनर्थ टळला आणि अधीक्षक अभियंता यांनी आताच काम सुरू करण्याचे आदेश दिले। शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मंगेश काळे व मित्रपरिवार अकोला शहरातील तुकाराम चौक ते मलकापूर रस्त्यासाठी 29 जानेवारीपासून उपोषण करत आहेत। 8 दिवस झाले तरी एकही अधिकारी फिरकला नसल्याने शिवसेना आक्रमक झालेली पाहायला मिळाली। आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर हल्लाबोल करत अधीक्षक अभियंता यांच्या गाडीची हवा सोडली। अधिकाऱ्यांना उपोषण करणाऱ्यांपर्यंत जाता येत नाही तर त्यांना गाडीची गरज काय, असा सवाल उपस्थित करत गाडीची हवा सोडली। तर यावेळी जोरदार नारेबाजी शिवसैनिकांनी केली। रस्त्यासंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केली। अधिकाऱ्यांशी चर्चा करीत असताना उपोषणकर्ते मंगेश काळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्या दालनात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। यावेळी आमदार नितीन देशमुख व इतर सहकाऱ्यांनी समयसूचकता दाखवत त्यांना पकडल्याने मोठा अनर्थ टळला। यावेळी आजच्या आज रस्त्याचे काम सुरू करणार असल्याने अधीक्षक अभियंता यांनी संबंधित यंत्रणेला आदेश दिले। यावेळी उपस्थित पोलीस कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांची तारांबळ उडाल्याचे दिसून आले। यावेळी अधिक माहिती मंगेश काळे यांनी सिटी न्यूजशी बोलताना दिली। माझी मागणी आहे की जो रोड आहे त्याचे टेंडर झालेला, पैसे आलेले आहेत, तरी सुद्धा जाणून बुजून आमचं ते रोडचं काम चालू करत नाही। आचारसंहितेची वाट पाहून राहिले का तुम्ही? त्याच्यानंतर म्हणजे 1 वर्ष आम झालं का? खड्ड्यातून आला होता का? आज किती ऍक्सिडेंट होऊन राहिले, किती लोक मेले त्याच्या। आणि कालही ऍक्सिडेंट झालं, काल एक म्हातारी 60 वर्षाची मेली, तरी तुम्ही वाटच पाहून राहिले। म्हणजे 8 दिवस झाले आम्ही उपोषणाला बसला, तर आमचं काही घेणं नाही, आम्ही तर मरूच, पण आम्ही आत्मदहन यांच्या छातीवर, प्रशासनाच्या छातीवर जाऊन मरू। ह्या भाजपचा निषेध असो, निषेध राहील, निषेध होणारच। शहरासह ग्रामीण भागामध्ये विना परवानाधारक ऑटोंची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून परवानाधारक ऑटो चालक ही नियमानुसार ड्रेस कोड व बॅच बिल्ला लावत नसल्यामुळे अवैध प्रवासी वाहतुकीचा प्रकार वाढला आहे। याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे। शहरासह जिल्ह्यात अवैधरित्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटोंचा सुळसुळाट झाला असून यामध्ये विनापरवानाधारक ऑटोंची संख्या एवढी वाढली आहे की यावर कुणाचेही नियंत्रण राहिलेले नाही। या विनापरवानाधारक ऑटोंच्या नियंत्रणासाठी प्रादेशिक परिवहन विभाग व शहर वाहतूक नियंत्रण शाखा असताना या विभागाचे अधिकारी अशा ऑटोंवर कारवाई करण्यासाठी कुठलीही मोहीम राबवत नाहीत। त्यामुळे या अवैध प्रवासी वाहतुकीला कोण पुढाकार देत आहे असा प्रश्न उपस्थित झाला आहे। शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्वच नियमांना पायदळी तुडवण्याचे काम सुरू आहे। परवानाधारक ऑटो चालकांना नियमाने ड्रेस कोड व बॅच बिल्ला लावणे आवश्यक आहे, परंतु अकोला शहरासह ग्रामीण भागामध्ये व परवानाधारक ऑटो चालक कोणत्याही प्रकारची ड्रेस कोड व बॅच बिल्ला लावताना दिसत नाहीत। त्यामुळे विनापरवानाधारक ऑटोंची संख्या वाढल्याचीही बोलले जाते। जर नियमानुसार परवानाधारक ऑटो चालकांनी ड्रेस कोड व बॅच बिल्ला घातला तर त्यांच्यावरील कारवाई थांबेल आणि विनापरवाना अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटोला लगाम घातला जाईल। अकोला जिल्ह्यात यापूर्वी आलेल्या दबंग पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यकाळात असा प्रयत्न केला होता, त्यामुळे अवैध प्रवासी वाहतुकीला चांगलाच चाप बसला होता। सध्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक हे सुद्धा दबंग अधिकारी म्हणून ओळखले जातात। त्यांनी पुढाकार घेतला तर अकोला शहरच नव्हे तर जिल्ह्यातील अवैध प्रवासी वाहतुकीला लगाम लावला जाऊ शकतो। त्यांच्याकडून अकोल्यातील जनतेला मोठ्या अपेक्षा आहेत।
यासोबतच प्रादेशिक परिवहन विभागानेही पुढाकार घेऊन कारवाई करावी अशी मागणी होत आहे। बाळापूर तालुक्यातील कळंबा बुद्रुक येथे बिबट्याने हल्ला करीत एका शेतकऱ्याच्या गोठ्यातील गोऱ्याला ठार केले। या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले होते। घटनेची माहिती मिळताच वन विभागाची रेस्क्यू टीम गावात दाखल झाली असून बिबट्याचा शोध घेणे सुरू आहे। अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुका अंतर्गत येत असलेल्या कळंबा बुद्रुक येथील शेतकरी मनोहर वासुदेव ओगले यांच्या गोठ्यातील गोऱ्यावर काल रात्रीच्या सुमारास बिबट्याने हल्ला करीत त्याला ठार केले। कळंबा गावात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। काल रात्री उशिरा मनोहर ओगले यांचे कुटुंब घरात झोपलेले असताना त्यांना अचानक बिबट्याच्या डरकाळीचा आवाज आला होता। सकाळी जेव्हा त्यांनी गोठ्याची पाहणी केली असता त्यांच्या गोठ्यातील गायीचे वासरू हे मृतावस्थेत त्यांना आढळून आले। या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। यापूर्वी सुद्धा 2 ते 3 वेळा कळंबा बुद्रुक गावात याच बिबट्याने गायी व वासरांची शिकार केली होती। गावातील नागरिकांनी याबाबत अकोला वन विभागाला माहिती दिली होती, परंतु बिबट्याबाबत कोणतीही उपाययोजना करण्यात आली नव्हती असा आरोप गावकऱ्यांतर्फे केला जात आहे। घटनेची माहिती मिळताच अकोला वन विभागाचे रेस्क्यू टीमचे शूटर संघपाल तायडे यांनी घटनास्थळी पोहोचून रीतसर पंचनामा केला असून वनपरिक्षेत्र अधिकारी विश्वास थोरात, वनपाल गजानन इंगळे यांच्या मार्गदर्शनात विशेष रेस्क्यू मोहीम राबवित बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। मी राहणार मनोहर वासुदेव ओगले, कळंबा बुद्रुक, तालुका बाळापूर, जिल्हा अकोला। आमच्या इथं आज बिबट्यानं 3:30 वाजता आमच्या वासराची शिकार केली। याच्यानंतर अगोदरच्या तिसरी शिकार आहे। याच्या अगोदर 2 झालेल्या आहेत। याच्यासाठी वन विभाग अधिकाऱ्याने याची दखल घ्यावी। पारस उरळ येथील डॉक्टर यांनी येऊन पंचनामा करून आमची दखल घेण्यात यावी। हे शेतकऱ्याची दैनंदिन दशा होत चालली आहे। सर्व जनावर आमच्या इकडे सुटसुटीत पसार झाला। त्यांना वन विभागाने येऊन याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी माझी कळकळीची विनंती आहे। सकल हिंदू समाजाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह येथे हिंदूवीर वीरांगणा संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी प्रख्यात वक्ता काजल हिंदुस्तानी यांनी आपले विचार व्यक्त केले। यावेळी जिजाऊ अहिल्याबाईचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा असे आवाहन त्यांनी केले। सध्या संस्कृती परंपरा यांचे हनन होत असून धर्मांतरणाचेही प्रकार वाढीस लागल्याचे सांगताना या प्रकारांना आळा घालावायचा असेल तर मुलींनी राजमाता जिजाऊ अहिल्याबाई होळकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायला हवा असे आवाहन प्रख्यात वक्त्या काजल हिंदुस्तानी यांनी रविवारी अकोला येथे केले। सकल हिंदू समाजाच्या वतीने येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह येथे आयोजित हिंदूवीर वीरांगणा संमेलनात उपस्थित विशाल जनसमुदायाला संबोधित करताना त्या बोलत होत्या। काजल हिंदुस्तानी यांनी राम मंदिर उभारण्यामागचा संघर्ष व इतिहासावर विवेचन केले। अयोध्येतील रामलल्ला 22 जानेवारी 2024 रोजी स्वतंत्र झाल्याचे सांगत बॉलिवूड, अंमली पदार्थ, भीतीचे वातावरण व सोशल मीडियाच्या माध्यमातून लव्ह जिहाद पसरविला जात असल्याचे त्या म्हणाल्या। आपण समाजाला भडकावण्याचे नव्हे तर जागृत करण्याचे काम करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले। या सभेला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती। केंद्र व राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणाचा निषेध व्यक्त करीत अकोला काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वराज्य भवन ते महात्मा गांधी चौक दरम्यान माजी महापौर निखिलेश दिवेकर यांच्या नेतृत्वात गर्दभराज पदयात्रा काढण्यात आली। केंद्र व राज्य शासनाने घेतलेले निर्णय हे गर्दभ राज्यासारखे आहेत। या गर्दभ राज्याचा निषेध म्हणून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी 2 गाढवावर केंद्र व राज्य शासनाचे फलक लावून पदयात्रा काढली। यावेळी केंद्र व राज्य शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। पदयात्रेच्या निमित्ताने 50 खोके एकदम ओकेचा नारा पुन्हा ऐकायला मिळाला। यावेळी गर्दभराज पदयात्रेचे आयोजक माजी उपमहापौर निखिलेश दिवेकर, काँग्रेस महानगर अध्यक्ष डॉक्टर प्रशांत वानखडे, माजी विरोधी पक्षनेते साजिद पठाण, प्रवक्ते डॉक्टर सुधीर ढोणे, माजी नगरसेविका विभा राऊत, NSUIचे आकाश कवडे, पराग कांबळे, रवी शिंदे, कपिल रावदेव, पुष्पा देशमुख, तश्वर पटेल, चंद्रकांत बोरकर, राजेश मते, शंकर लंगोटे, सय्यद साबीर, विनोद मराठे, रमेश समुद्रे, भूषण टाले, शेख हनीफ, मोहम्मद युसुफ, रहमान बाबू, आक्रोश सायखेडे, अंकुश तायडे, छाया अब्रुक, असलम शेख, सेजाद सज्जू, विनोद नालट, शोएब खान, जनार्दन बुटे, किशोर गणेशकर, राहुल माधेरे, बंडू क्षीरसागर, डॉक्टर आशिष पनपालिया, आकाश मुंदडा, रितेश झांबरे,
पंकज देशमुख यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी निखिलेश दिवेकर यांनी केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या योजना पूर्णपणे फसव्या आहेत, केवळ धर्माच्या नावावर राजकारण सुरू आहे, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही यावर कोणीही बोलायला तयार नाही। महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे, केंद्र व राज्य शासन सपशेल अपयशी ठरले आहे, त्यामुळेच आम्ही आज ही उपाधी केंद्र व राज्य सरकारला दिली असे प्रतिपादन केले। आज केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे पूर्णपणे फसले आहेत, त्यांच्या योजना या चुकीच्या आहेत, जनता त्रस्त आहे आणि त्यांना फक्त धर्माच्या नावावर राजकारण करायचं आहे। आपल्याला माहिती आहे की देशात महागाई आहे, बेरोजगारी आहे, ईडीची धमकी दाखवतात, त्यामुळे विरोधकांना फोडून आपल्यामध्ये केंद्र सरकार सामील करतं आहे। त्यांचे अदानी मित्र असतील त्यांना फायदा द्यायचा आहे, त्याच्यासोबतच हे 50 खोके घेऊन इथले जे राज्य सरकार आहे त्यांनी इथलं सरकार फोडलेलं आहे। त्याच्यासोबत आमचे जे शेतकरी आहे त्यांचे अनेक शेतकरी रोज आत्महत्या करतात आहे, शेतीमालाला भाव मिळालेला नाही, महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था बिघडलेला आहे, रोज 3 इथे हत्या होते महाराष्ट्रामध्ये। म्हणून आमची अशी मागणी आहे की केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी राजीनामा द्यावा, गुंडागर्दी थांबायला पाहिजे आणि याच्यामध्ये यांचं कुठलंही उत्तरदायित्व या जनतेबद्दल राहिलं नाही। म्हणून आम्ही केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला ही उपाधी दिलेली आहे, कारण यांना जनतेशी काही घेणं नाही। प्रहार जनशक्ती पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा लोकजागर मंचचे संस्थापक अनिल भाऊ गावंडे यांनी आयोजित केलेल्या हळदी कुंकू सोहळा अर्थात खेड रंगला पैठणीचा या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला हिवरखेड आणि अकोटमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला। दोन्ही ठिकाणी महिलांनी तुफान गर्दी करून या कार्यक्रमाचा आनंद लुटला। हिवरखेड आणि अकोट या दोन्ही ठिकाणी महिलांची प्रचंड गर्दी झाल्याने जागा अपुरी पडल्याचे चित्र दिसत होते। महिलांमधील जल्लोषाने कार्यक्रमाला रंगत आणली। रविवारी सायंकाळी नरसिंह महाराज मंदिराच्या प्रांगणात कार्यक्रमाला सुरुवात झाली। प्रख्यात सिने अभिनेते क्रांतीनाना मडेगावकर आणि त्यांची कन्या कुमारी सह्याद्री क्रांतीनाना मडेगावकर या दोघांची जुगलबंदी, महिलांचे नानाविध उखाणे, संगीत खुर्ची सारख्या स्पर्धा, यातून मिळणारी पैठणी आणि विविध भेटवस्तूंची लूट करत महिलांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला। कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच कार्यक्रमाचे आयोजक अनिल भाऊ गावंडे यांनी प्रास्ताविक करून महिलांच्या उपस्थितीबद्दल त्यांचे मनापासून आभार मानले। प्रख्यात अभिनेते क्रांतीनाना मडेगावकर यांनी अनिल भाऊ सारखा लोकप्रतिनिधी काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले। काही महिलांनी आपल्या भावना व्यक्त करताना या कार्यक्रमाच्या खास आयोजनाबद्दल अनिल भाऊ गावंडे यांचे तोंड भरून कौतुक केले। भगिनींना आनंदाचा थोडा क्षण मिळावा म्हणून या भागातल्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी हळदीकुंकवाचा कार्यक्रम दरवर्षी ठेवत असतो। त्याच्यातून क्षणभर आनंद मिळावा आणि दुसरा एक प्रयत्न असा आहे की लोकजागर महिला मंच जे आहे आमचं, त्याच्या माध्यमातून लोकजागर महिला गृहउद्योग आहे। जसं कोकणातले सगळे ठिकाणी पदार्थ मिळतात कोकण बाजारमध्ये, तसं विदर्भातले पदार्थ या महिलांच्या महिला उद्योगाच्या माध्यमातून या पूर्ण महाराष्ट्रात जावे हा एक आमचा उद्देश आहे आणि याच्यापुढे विदर्भ बाजार नावाचं एक प्रतिष्ठान आम्ही या माध्यमातून उभं करणार आहोत। अकोला जिल्ह्यातील रिधोरा स्थित जसनागरा पब्लिक स्कूल येथे एक अनोखा कार्यक्रम पार पडला। आजपर्यंत विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा झाल्या असतील, मात्र जसनागरा पब्लिक स्कूल येथे पालकांसाठी JPS स्पोर्ट कार्निवल आयोजित करण्यात आला होता। स्पोर्ट कार्निवलमध्ये विद्यार्थ्यांसह असंख्य पालकांनी सहभाग नोंदवला। हा स्पोर्ट कार्निवल 3 व 4 फेब्रुवारी रोजी स्कूलच्या मैदानात पार पडला। कार्निवलमध्ये क्रिकेट, कबड्डी, हँडबॉल रेस, लंगडी रेस, शॉर्टपुल, डेडलिफ्ट, स्किपिंग यासह अनेक स्पोर्ट इव्हेंट सामील होते। यावेळी कार्यक्रमाला तहसीलदार राहुल तायडे, शिक्षण विस्तार अधिकारी देविदास पवार, पॅरा ऑलिम्पिक जिल्हा महासचिव सुनील वानखडे, मराठा सेवा संघाचे प्रशांत बुले, फिटनेस ट्रेनर सिमरन कटारिया यासह अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या। यावेळी तहसीलदार राहुल तायडे यांनी भव्य दिव्य स्पोर्ट कार्निवल पहिल्यांदा पाहत असल्याचे मनोगत व्यक्त केले। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य अमृता नागर यांनी केले। सूत्रसंचालन RJ अजिंक्य यांनी केले, तर आभार प्रदर्शन सिमरनजीत सिंह नागरा यांनी केले। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जसनागरा पब्लिक स्कूलच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली। Ready, sir?
झालं. Please get ready. I am calling out their names. आजा आजा जिंद शामी आने के तले आजा जरी वाले नीले आसमाने के तले मैंने चोरी से छुप छुप के तिनका चुनके सपना एक बनाया. भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ आणि आमदार संजय राठोड यांच्यातील संघर्ष सर्वांनाच माहीत आहे. परंतु सत्ताधारी पक्षात सध्या आमदार संजय राठोड असून त्यांच्या विरुद्धचा लढा सुरूच राहणार असल्याचे परखड मत अकोला येथे चित्रा वाघ यांनी व्यक्त केले. संजय राठोड विरुद्धचा माझा लढा आजही सुरूच आहे असे स्पष्टीकरण आज भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी दिले. त्या अकोल्यात भारतीय जनता पक्षाच्या एका कार्यक्रमानिमित्त आल्या होत्या. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात PIL दाखल केलेली मी मागे घेणार नाही, माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे आणि हा लढा सुरूच राहणार असल्याचं स्पष्ट मत त्यांनी मांडलं. संजय राठोड यांना त्यावेळेसचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांनी क्लीन चिट दिल्याने त्यांना मंत्रिमंडळात घेण्यात आल्याचेही त्या म्हणाल्या. मला या विषयावरती पहिल्यांदा तर स्पष्ट सांगायचं आहे, मी 100 वेळा नाही 1000 वेळा सांगितलं आहे, आज पुन्हा एकदा अकोल्यामध्ये सांगते. संजय राठोड विरुद्धचा माझा लढा हा आजही सुरू आहे. माझी PIL मी दाखल केलेली आहे मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये. मी ती मागे घेणार नाही आणि ती फाईट तर चालूच राहणार आहे. माझा न्याय व्यवस्थेवरती विश्वास आहे आणि त्याच्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये काय आहे ते समोर बाहेर येईल. राहिला प्रश्न संजय राठोडच्या मंत्रिमंडळाच्या समावेशाचा, तर त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं होतं की त्यांना राज्य सरकारने क्लीन चिट दिली होती. मग त्यावेळेला राज्य कोणाचं होतं? उद्धव ठाकरेंचं राज्य होतं. मग हा प्रश्न तुम्ही उद्धव ठाकरेंना विचारायला पाहिजे की बाबा तुम्ही कसं काय या माणसाला क्लीन चिट दिली, आणि त्यांनी क्लीन चिट दिल्यामुळे त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झालेला आहे. त्यामुळे ज्याने क्लीन चिट दिली त्यांना सुद्धा विचारणं मला वाटतं पत्रकारांचं काम आहे. त्यामुळे आपल्याला विनंती आहे की आपण हे सन्माननीय माजी मुख्यमंत्री उद्धवरावजी ठाकरे साहेब यांना जाऊन विचारावं की आपण कुठल्या बेसवरती यांना क्लीन चिट दिली. बाळापूर तालुक्यातील उरळ पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या ग्राम कारंजा रमजानपूर येथे 1.5 एकर शेतातील तूर गंजीला अज्ञात व्यक्तीने रविवारी रात्री आग लावण्याची घटना घडली. या आगीत महिला शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी सदर शेतकऱ्याने केली आहे. बाळापूर तालुक्यातील कारंजा रमजानपूर शेतशिवारात रविवारी संध्याकाळी 7 ते 7:30 वाजताच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने तुरीच्या गंजीला आग लावल्याने उदय सुखदेव थोरात या शेतकऱ्याचे यामध्ये अंदाजे 1 ते 1.5 लाख रुपयांची तूर जळून खाक झाली. शेतकऱ्याचे मोठे प्रमाणात नुकसान झाल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे प्रशासनाने पाहणी करून पंचनामा करीत नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी उदय सुखदेव थोरात यांनी केली आहे. तसेच अज्ञात व्यक्तीच्या विरोधात उरळ पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास उरळ पोलीस करीत आहेत. ही काल 4/2 ही घटना झाली की 7 ते 8च्या दरम्यान तुरीच्या गंजीला आग 500 ते 600 पेंडी तूर होती. ते जळून खाक झाली. किती नुकसान झाला? ते झालं 1-1.5 लाखाचं नुकसान. शासनाने आमची लवकरात लवकर मदत करावी अशी आमची माग आहे. अकोला शहरातून अकोटकडे जाणाऱ्या रेल्वे स्थानकाच्या जवळ असणारा रेल्वे ओव्हरब्रिज हा ब्रिटिशकालीन असून यावर नेहमीच गर्दी राहत आहे. पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून पर्यायी पूल उभारण्याची आवश्यकता असल्याची भावना शहरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. शहरातून अकोटकडे जाणारी जड व हलक्या स्वरूपाची वाहने तसेच दर्यापूर अकोटफैल भागाकडून शहरात दाखल होणाऱ्या वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे रेल्वे ओव्हरब्रिजवर अनेकदा ट्रॅफिक जाम लागलेला असतो. त्यामुळे एकाच वेळी अनेक वाहनांच्या गर्दीमुळे या पुलावर एखादी अनुचित घटना घडल्यास याला जबाबदार कोण
हा प्रश्न उभा राहतो। सोमवारी रेल्वे ओव्हरब्रिजवर मोठा ट्रॅफिक जाम लागला होता। यावेळी वाहतूक सुरळीत करण्यासाठी कोणताही पोलीस अधिकारी उपस्थित नसल्याने ट्रॅफिक सुरळीत व्हायला बराच वेळ लागला। रेल्वे ओव्हरब्रिजची सुरक्षितता लक्षात घेता या ब्रिजवर पडलेले खड्डे, अनेकदा होणारी ट्रॅफिक जाम यामुळे एखादी घटना घडल्यास किंवा रेल्वे ओव्हरब्रिज बंद पडल्यास मध्य प्रदेशला जाणारा मार्ग बंद पडण्याची शक्यता नाकारता येत नाही। अकोटकडे जाण्यासाठी दुसरा कुठलाही पर्यायी मार्ग नसल्याने या पुलावरून वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते। त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन त्वरित उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। गोरक्षण मलकापूर रस्त्यावरून शिवसेना आक्रमक, बांधकाम अभियंत्याच्या कक्षात माजी नगरसेवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न। शहरासह ग्रामीण भागात विनापरवानाधारक ऑटोंची संख्या वाढली, शिस्त लावण्यासाठी संबंधित विभागाचे दुर्लक्ष। बिबट्याने केली गावात घुसून वासराची शिकार, वन विभागाची रेस्क्यू टीम लागली कामाला। जिजाऊ अहिल्याबाईचा आदर्श समोर ठेवून काम करण्याचे प्रसिद्ध वक्ता काजल हिंदुस्थानी यांचे आवाहन। केंद्र व राज्य शासनाच्या धोरणाचा केला निषेध, काँग्रेसची गर्दभ राज्याची मिरवणूक ठरली चर्चेचा विषय। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल। जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।